श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। परम पूज्य आईंच्या चरित्र वाचनाच्या सप्तम उल्हास या सत्रातला हा भाग 13वा। ओम नमः शिवाय। एकदा श्रीहरी मंदिरात भक्त मंडळी उतरल्या जागी रॉकेलचा डबा हवा होता. विष्णूला मी सांगितलं, दुकानातून रॉकेल घेऊन ये. तो म्हणाला, दुकानातला गडी घरी डब्यात ओतून जातो. बरं, तत्पूर्वी डबा गळतो का पहा, म्हणजे दुसरा डबा तयार ठेवता येईल. पण तो डबा गळत नाही असे त्याने सांगितले. माझे म्हणणे असे होते, अर्धी बाटली रॉकेल घालून परीक्षा पाहावी. पण त्याने उजेडात धरून छिद्र दिसतं का पाहिलं. त्यामुळे बाजूला फुटलेलं त्याला दिसलं नाही. त्याच्या सांगण्यावर विश्वासून त्या डब्यात रॉकेल घालण्यात आले. रॉकेलचा डबा जमिनीवर न ठेवता एखाद्या फरशीवर ठेवावा असे माझे सांगणे होते. पण तसे न करता डबा जमिनीवरच ठेवला गेला. त्यामुळे झाले काय तर ती मातीची जमीन असल्याने त्या घटकेपासून रॉकेल गळत असून सुद्धा एकालाही समजू शकले नाही. वास्तविक रॉकेलचा वास असह्य होतो, तरी प्रत्येक जण आपापल्या कामात गुंग असल्यामुळे की काय कोण जाणे, ही गोष्ट कोणाच्याही लक्षात जाऊ शकली नाही. एक थेंब तरी रॉकेल सांडले तरी त्या वासाने माझ्या पोटात ढवळायला लागते. त्यामुळे रॉकेल कोणी सांडले ग म्हणून लगेच मी विचारित असते. पण अलीकडे डोळ्यांचे ऑपरेशन झाल्यापासून चहूकडे देखरेख घेणे मला जमत नाही. आधीच उल्हास आणि त्यात फाल्गुन मास, या म्हणीप्रमाणे आधीच कामात दुर्लक्ष, त्यात आई बाहेर येत नाहीत हे नक्की माहीत असल्याने वाटेल तसे वागायला मोकळीच झाली असे मन म्हणते. 5व्या दिवशी डबा गळतो असे उतरलेल्या मंडळींच्याकडून समजले. 4 दिवस रॉकेल गळले नाही, 5व्या दिवशी रॉकेल कसे गळले हा प्रश्न उद्भवला. तेव्हा मी म्हणाले, मातीची जमीन असल्याने ठेवलेल्या जागी 4 दिवस तेल मुरले. 5व्या दिवशी तेल पसरल्यामुळे ते नजरेस पडले. यावरून कामात पूर्ण लक्ष नसेल तर मी सांगितलेली क्षुल्लक गोष्ट जरी असली तरी ती अंमलात आणणे जमत नाही, हे तुला आता पटले ना? एकदा ठाण्याची एक बाई आईंच्या सहवासात काही दिवस येऊन राहिली होती. ती रोज सकाळी आपले चहापाणी करून 7 वाजता भजनाला हजर राही. पण संडास बाथरूम, स्वयंपाकघर, व्हरांडा या ठिकाणचे दिवे तिच्याकडून मालवले जात नसत. संडास बाथरूममधील दिवे आई मालवत असत, पण उतरलेल्या जागी कुलूप लावले जात असल्याने तिने भजन संपून येईपर्यंत तिकडचे दिवे तसेच राहत असत. पण ही चूक आपणहून तिच्या लक्षात यावी म्हणून एकही दिवस आईंनी तिला बोलून दाखविले नाही. मी आईंना प्रश्न केला, ठाण्याला त्या बाईचे घर असून वेळेवर दिवे लावणे व मालवणे हे तिच्याकडून घडते, इथे मात्र अशी चूक का व्हावी? आई म्हणाल्या, ठाण्याला देह घरात आणि मनही घरात, इकडे देह देवळात आणि मन घरात. प्रश्न, आमच्या आप्तेष्टांकडे कोठे लग्ने, मुंजी, बारशाला बोलाविले असता आम्हाला 4 दिवस आधी जाण्याची घाई होते. आप्तेष्टांपैकी कोणी आजारी असेल तर त्यांना केव्हा एकदा पाहू असे होते. वारले हे ऐकताच अत्यंत दुःख होते. ते दुःख कित्येक दिवस गेले तरी आम्ही विसरू शकत नाही. तेच तुमच्याकडे पाहावे तर तुम्ही बहीण भावांच्या लग्नाला गेला नाही, त्यांच्या मुलांच्या मुंजीला पण गेला नाही.
इतकेच नव्हे तर तुमच्या नातवांच्या बारशाला पण हजर राहिला नाही. बंधू वारले म्हणून तार आली, मातोश्री वारली म्हणून तार आली, तरी आम्ही वाचता वाचता तुम्ही विसरूनही गेलात. असे कसे तुम्हाला होते? मायेची तार तुटेपर्यंत तसे असते आणि तुटल्यानंतर असे असते, असे आईंनी उत्तर दिले. प्रश्न: मी माझ्या मुलीसह गेली 5 वर्षे भजनाचा नेम चालवित आहे, तरी अद्याप माझ्या मुलीचे लग्न कुठे जमेना, हे कसे? आईंचे उत्तर: बी पेरले की लगेच झाकून टाकतात, म्हणून ते उगवते. उघडे टाकल्यानंतर उगवणार कसे? त्याप्रमाणे देवाची आराधना सुरू केली की 5 महिने झाले, 5 वर्षे झाली, असे आम्ही घोकत राहतो. त्यामुळे आपल्याला जे काय मिळवायचे ते मिळत नाही. म्हणून जे काय आपण पुण्यकर्म करतो ते गुप्त ठेवण्यास शिकावे. आपण जे काय करतो त्याचा अंतर्यामी ध्यास असता उपयोगी नाही. त्याचप्रमाणे त्या गोष्टींची वाच्यता पण करू नये, म्हणजे लगेच फळ मिळते. एके दिवशी भजन संपले. सर्व मंडळी आपापल्या घरी गेली, तरी एक श्रीमंत बाई घरी जावेसे वाटत नाही म्हणून आमच्याकडे बसून राहिली. 11चे ठोके पडल्यावर आईंनी तिला घरी स्वयंपाक कोण करते असे विचारले. तेव्हा स्वयंपाक करायला स्वयंपाकी आहे आणि इतर कामाला व मुलांना खेळवायला गडी पण आहेत, असे तिने उत्तर दिले. तेव्हा बायकांनी सर्वस्वी स्वयंपाक्यावर अवलंबून राहणे हे मला मुळीच आवडत नाही. मुले गड्याच्या स्वाधीन करू नयेत असे माझे मत आहे, कारण त्यापासून मुलांना वाईट वळण लागण्याचा अधिक संभव असतो. म्हणून शक्यतो घरच्या मंडळींनीच मुलांवर देखरेख ठेवावी. स्वयंपाकी गडी असला म्हणजे आपल्याला काम नाही म्हणून इकडे तिकडे बसून गप्पा मारून वेळ घालवावी असे वाटते. दुसरे नुकसान म्हणजे शरीराला व्यायाम नसल्यामुळे रोगोत्पत्तीला मार्ग होतो. आता तुम्ही घरी चला, जेवणाची वेळ झाली ना. बायकांनी अवेळी इतर ठिकाणी बसून वेळ घालवू नये, असे म्हणून आईंनी त्या बाईची पाठवणी केली. आपणास भक्ती साधली पाहिजे असे कित्येकांना वाटते, परंतु प्रथम आपण संसार नीट नेटका केला पाहिजे, याकडे मात्र कोणाचे लक्ष दिसत नाही. संसार नीट नेटका याचा अर्थ कोणतेही काम असो ते आपलेपणाने व दक्षतेने करावे. देवाने आपल्या वाटणीला दिलेले प्रत्येक काम जर आपण आपलेपणाने दक्षतेने केले तर देव आपल्यावर खुश होऊन आपल्याला आशीर्वाद देतो. उदाहरणार्थ, चोखा मेळ्याने झाडलोट केली, रोहिदासाने जोडे शिवले, नरहरीने सोनारकाम केले, कबीराने विणकऱ्याचे व सावंताने माळ्याचे काम केले. या सर्वांनी आपापल्या वाटणीला आलेली कामे अगदी प्रामाणिकपणे केल्यामुळे त्यांच्या कामाची हरिसेवेत गणना झाली आणि त्यामुळे त्या सर्वांना प्रत्यक्ष देवाची भेट झाली. ग्रंथ वाचन किंवा श्रवण करण्याचा उद्देश हाच की या सर्व गोष्टी नेहमी आपल्या लक्षात राहाव्यात. कथा पुराणाला जाऊन आलो तर तिथे मिळालेला आनंद तेथल्या पुरताच असतो, पण संत संगतीतील आनंद मात्र कमीच होत नाही. आईंच्या सहवासात मिळालेला आनंद आपण त्यांच्यापासून कितीही लांब गेलो तरी तो आमच्या हृदयात टिकून राहतो. ज्या ज्या वेळी आईंची आठवण होते त्या त्या वेळी तो आनंद उचंबळून येतो आणि जणू काय आम्ही आईंच्या सानिध्यातच आहोत असा क्षणभर भास होतो. चुंबकाकडे जसे प्रयत्न वाचून लोह आकर्षिले जाते, तद्वत आईंच्या प्रेमळ स्वभावामुळे
आम्ही सहजपणे त्यांच्याकडे आकर्षित होतो. आईंची भेट झाल्यापासून मी माहेरी गेले नाही, कारण मला जावेसेच वाटले नाही व वाटतही नाही. आईंच्या सहवासातील सुखापुढे पूर्वीच्या माझ्या सुखाच्या कल्पना म्हणजे उत्तमोत्तम वस्त्रालंकार असावेत, अधिकाधिक पैसा साठवावा, नाटक सिनेमाला जावे, रेडिओ ऐकण्यात व गप्पा गोष्टी करण्यात वेळ घालवावा, इष्टमित्रांकडे 4 दिवस राहावयास जावे, या सर्व साफ मावळून गेल्या. आईंचा सहवास सोडून माहेरी जाणे देखील मोठे नुकसान झाल्याप्रमाणे मला वाटत असे. त्यामुळे बरीच वर्षे मी माहेरी गेले नाही. या कारणास्तव मनुष्य स्वभावानुसार माझी माहेरची माणसे सर्व माझ्या विरुद्ध झाली. तरी मी तिकडे लक्ष पुरविले नाही. पुढे संकट निवारणाच्या निमित्त माझे मामा, मावशी वगैरे आप्तेष्ट आईंच्याकडे उपाय विचारणार्थ आले. त्या सर्वांच्या संकटांचे जेव्हा निवारण झाले, तेव्हा मात्र त्यांनाही आईंचे महत्त्व कळून चुकले. एके दिवशी आईंच्याकडे मी माझ्या सासूची तक्रार सांगितली आणि त्यामुळे माझ्या घरात शांती नाही, यावर उपाय काय, असा आईंना मी प्रश्न केला. तेव्हा, हे कलियुग आहे ना, म्हणून मनुष्याची पापकर्माकडे ओढ असणे स्वाभाविकच आहे. पापकर्मामुळे मनुष्याच्या पुण्याईचा दिवसेंदिवस क्षय होत जातो आणि राग द्वेषादी दुर्गुण बळावतात. कुठे पती पत्नीचे पटत नाही, तर कुठे आई बापांचे व मुलांचे जमून येत नाही. याचे कारण हेच होय. असे असता सासू सुनेचे सख्य तरी कसे असणार? पण संत संगतीत गेल्यावर मात्र संतांकडून मिळणारा बोध कलीच्या गुणांना मागे हटविण्यास समर्थ असल्याने तो बोध ग्रहण करणाऱ्यांच्या ठिकाणी दिवसेंदिवस पुण्याचा साठा होत जाऊन पापाचा क्षय होतो आणि दुर्गुणांना आळा बसतो. विवेक जागृत होऊन सुविचाराला चालना मिळते आणि मनुष्याकडून योग्य वर्तन घडू लागते. त्यावर आपसुकच हृदयात शांती वास करते. त्यानंतर घरात शांती नांदण्यासाठी अन्य उपायांची जरुरी लागत नाही. तुझ्या सासूने राजेंद्रांना लहानाचे थोर केले, नाना तऱ्हेच्या हालअपेष्टा सोसल्या. हे सर्व कशासाठी? म्हातारपणात मुलापासून सुख घेण्याकरिता नव्हे का? तू सुद्धा मुलांचे रक्षण करतीस, त्यातही सुप्तपणे हेतू तोच आहे. तू जर सासूची गोष्ट न ऐकता तिच्याजवळ तुसडेपणाने वागलीस किंवा राजेंद्रांना शिकवून त्यांचा आईविषयीचा आदर कमी केलास, तर पुढे तुझ्या वाटणीलाही मुलांचे प्रेम राहणार नाही. बुडाला पाणी घातले नाही तर झाड जसे वाळून जाते, त्याप्रमाणे वडील माणसांना दुखविले तर आपल्यालाच नव्हे तर आपल्या मुलाबाळांना देखील सुख मिळत नाही. म्हणून त्यांना आपल्या वागण्याने खुश करून त्यांच्याकडून आशीर्वाद मिळविला पाहिजे, म्हणजे सहजच देवाची आपल्यावर कृपा होते. अशा प्रकारे आईंनी मला बोध केला. या बोधाचा परिणाम असा झाला की पूर्वी सासरच्या माणसांविषयी माझा जो अनादर होता तो नाहीसा होऊन मी सर्वांशी प्रेमाने वागू लागले. तत्पूर्वी माझ्या समोर फक्त छोटेसेच जग होते. माहेरची माणसे ही खऱ्या प्रेमाची आणि सासरची मंडळी वरवर प्रेम करणारी, असे माझे ठाम मत झाले. इतरांना तर नेहमी मी तिरस्कारानेच पाहत होते, पण आईंच्याकडून सर्वांशी प्रेमाने व ऐक्य भावनेने वागण्याचे शिक्षण मिळाल्यामुळे आता सर्वांविषयी मला आत्मीयता वाटत आहे. आम्ही कोणी काही तक्रारी सांगितल्या की आई पुस्तकांचे वाचन, नामाचे स्मरण आणि भजन हे नित्य नियमित करायला सांगतात.
त्याबरोबर पुस्तके नुसती वाचून सोडून देऊ नका. त्यातील बोध मस्तकात जतन करा. नाम घेत असता स्मरण ठेवा, म्हणजे मंत्रोच्चाराकडे लक्ष ठेवा. भजन म्हणत असता देवाचे सहाय्य मागण्याकरिता आपण देवाची करुणा भाकीत आहोत याचा विसर पडू देऊ नका, असे सांगतात. ओम नमः शिवाय.